नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कोकणात आर सी सी विहीर कशी कन्स्ट्रक्शन केली जाते त्याचा लाईव्ह डेमो तुम्ही पाहत आहात. ही 6 फूट डायमीटर असणारी विहीर आपण बांधतो आहे आणि ही फर्स्ट रिंग ग्राउंडच्या वरती अशा पद्धतीने 1 फूट आणि जमिनीमध्ये 1 फूट अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि याच्यावरती परत रहाटाचे सर्क्युलर रिंग येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे उलटं कन्स्ट्रक्शन असतं. पहिली रिंग टॉपची टाकली जाते, त्यानंतर 2-2 फूट खुदाई करून खाली खाली रिंगा टाकल्या जातात. तुम्ही पाहताय या ठिकाणी 4थी रिंग झालेली आहे. पहिली रिंग टॉपची आहे, आजूबाजूची रिंग अशा पद्धतीनं उलटं कन्स्ट्रक्शन असतं आणि जसजसं पाणी लागतं तसतसं पाणी उपसून खाली रिंगा टाकल्या जातात. बऱ्याच वेळेला आपल्याला समजतं वाटतं की खाली डायमीटर कमी होत गेलेला आहे की काय, तर तसं काही नसतं. जो वरचा मोल्ड आहे तोच खाली मोल्ड असतो, लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे जो डायमीटर वरती 6 फुटाचा आहे तोच डायमीटर शेवटपर्यंत असतो. फक्त त्याचं थोडंसं ट्रँग्युलर शेप अशा पद्धतीनं असतं की वरचा भाग हा थोडासा तुम्हाला बाहेर आहे आणि आतला अशा पद्धतीनं त्याचा शेप आहे सिलेंड्रिकल. आणि प्रत्यक्षात आता कशा पद्धतीनं ते मोल्ड जो आहे, मोल्ड आता वरती तुम्ही पाहताय या ठिकाणी वरती मोल्ड लावलेलं आहे, ते कॉन्क्रिटिंग झालेलं आहे आणि त्याच्या खाली हे 2 फूट खोदकाम केलेलं आहे. त्याला 8 mm आणि 6 mmच्या स्टील बांधण्याचं काम या ठिकाणी तुम्ही पाहताय. आणि आता त्याच्या खाली खोदलेलं आहे 2 फूट. त्यानंतर वरची जी भरलेली रिंग आहे तिचं मोल्ड आता खोलायचं काम सुरू आहे. तुम्ही पाहताय हे त्याच्यावरचे जे वरती मोल्ड लावलेला होता, कास्टिंग केलेला होता, तो खोललेला आहे आणि आता तो खाली जे खोदकाम केलेलं आहे त्याला लावणार आहे. त्याच्यापूर्वी त्याला कॉन्क्रीट चिकटू नये म्हणून जे जळको ऑइल आहे, हे ऑइल काय केलं जातं, त्याला सरफेसला जो बाहेरचा सरफेस आहे त्याला जळको ऑइल तुम्ही पाहताय हे लावलेलं आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकार चांगलं फिनिशिंग यावं या पद्धतीनं अशा पद्धतीनं हे जळको ऑइल लावलेलं आहे. आणि 3 मोल्ड मिळून हा सर्कल पूर्ण होतो आहे 6 फुटाचा व्यासाचा. या ठिकाणी हे पहिला मोल्ड आता या ठिकाणी कशा पद्धतीनं त्याचं फिटिंग केलं जातं, खोदकाम केलं जातं याचा लाईव्ह डेमो तुम्ही पाहत आहात. आणि याचा जो खर्च आहे मित्रांनो, कोकणामध्ये बऱ्याच मला फोन येतात की पुण्यामध्ये, नागपूरमध्ये किंवा यवतमाळमध्ये, अहिल्यानगरमध्ये आपल्याला बांधून मिळेल का. पण हे जनरली कोकणामध्ये अशा पद्धतीनं 30 ते 40 फुटापर्यंत आपण अशा पद्धतीनं रिंग टाकू शकतो. आणि एका रिंगेचा जो खर्च आहे मित्रांनो, विथ मटेरियल, विथ लेबर, विथ खोदकाम, सगळं बांधणी ओतणी, ही 6 फुटाची मित्रांनो विहीर आहे. आणि 2026मध्ये आजचा दर आहे सिंधुदुर्गामध्ये 8,000 रुपये प्रति रिंग आहे. हा फक्त जर आपण मऊ माती असेल, सॉफ्ट सॉईलपर्यंत आहे. जर यामध्ये जर आपल्याला कातळ लागलं, ब्लास्टिंग करण्याची जर गरज लागली तर ब्लास्टिंगचा खर्च हा एक्स्ट्रा येतो. पण जनरली 20 फुटापर्यंत कोकणामध्ये पाणी सापडतं, 20 ते 25 फुटामध्ये. क्वचितच अशा पद्धतीने ब्लास्टिंग करावं लागतं, नाहीतर मऊ माती किंवा दगडगोटे असतात आणि ही माती आपण ब्रेकरच्या सहाय्यानं खोदली जाते. आता हा दुसरा मोल्ड तुम्ही पाहताय की दुसरा मोल्ड लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. हे उलटं कन्स्ट्रक्शन असतं. समजा उन्हाळ्यामध्ये पाण्याची डेप्थ, समजा यावर्षी आपण विहीर काढली आणि विहीर आपण मेच्या शेवटी पूर्ण होते, कारण शेवटची जी रिंग असते ती लास्टला बसते आणि ती पाणी उपसून बसवावी लागते. कारण मेमध्ये आपल्याला किमान 3 रिंगचा साठा असणं गरजेचं आहे. तर जूनमध्ये पाऊस आल्यानंतर ती विहीर पूर्ण भरते. या ठिकाणी पाणी ज्यावेळेला लागतं त्यावेळेला त्याचे झऱ्यासाठी काही पाईप्स आपण या कॉन्क्रीटच्या रिंगमध्ये टाकत असतो की जेणेकरून खालून बाजूनं पाणी येऊ शकतं. अशा पद्धतीनं रचना केलेली असते. बाजूला एसमध्ये जे वरती किंवा खाली येण्यासाठी पायऱ्या तुम्ही पाहताय, एसमध्ये रिंग प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन चालू असतं. अगदी लो बजेटमध्ये हे काम होतं. जर तुम्ही चिऱ्याची किंवा दगडाची विहीर बांधायला गेला
तर याच्यापेक्षा दुप्पट खर्च त्याला येतो आणि त्याच्या निम्म्या खर्चामध्ये ही RCC विहीर तयार होत आहे आणि याची ड्युरेबिलिटी टिकाऊपणा पण चांगला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय अशा पद्धतीनं लावण्याचं काम तुम्ही तीन ज्या मोल्ड आहेत ते व्यवस्थितपणे या ठिकाणी लावण्याचं काम आता ऑइल लावलेलं आहे आणि वरती रहाट लावलेला आहे टेम्पररी आणि त्यातून वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आता आपण ही जी विहीर काढणार आहोत या ठिकाणी 30 फुटापर्यंत आपण खोदकाम करणार आहोत. म्हणजे साधारणतः 15 रिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे 15 गुणिले 8,000 म्हणजे 1,20,000 या 15 रिंगचा आहे आणि वरचं जी रहाटाची रिंग असते त्याचा खर्च साधारणतः 25,000 आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला 1,00,000च्या वर 1.5 लाखापर्यंत मोटर सोडून याचा खर्च आहे. आणि जे काय आपण मोटर बसवू कोणत्या क्वालिटीची कोणत्या HPची त्यानुसार त्याचा खर्च आहे. म्हणजे 1.5 लाखापर्यंत ही RCC कोकणामध्ये विहीर होते. प्लस त्याच्यामध्ये ॲडिशनल खर्च असतो तो म्हणजे मोटर वगैरे जे आहे सबमर्सिबल पंप. तर अशा प्रकारे आता तुम्ही पाहताय हा जो मोल्ड कशा प्रकारे लावण्याचं काम सुरू आहे. मित्रांनो तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर काम करायचं असेल तर जो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काम करतायत कॉन्ट्रॅक्टर त्याचा नंबर देतो आहे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर घर बांधायचं असेल लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन RCC कन्स्ट्रक्शन त्याचं प्लॅनिंग करायचं असेल RCC डिझाईन करायचं असेल 3D इलेव्हेशन करायचं असेल तर वरती जे 2 नंबर दिलेले आहेत ते आमच्या ऑफिसचे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल या ऑफिसचे नंबर्स आहेत. त्याच्यावरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ही ऑनलाईन सेवा देतो आहे. प्लॅनिंग करणं 3D इलेव्हेशन करणं RCC डिझाईन करणं कॉन्ट्रॅक्ट घेणं हे सुद्धा आपण घेऊ शकतो. तर ज्यांना घर बांधायचं आहे प्लॅनिंग करायचं आहे ते आमच्याशी संपर्क करू शकतात. आणि मित्रांनो अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपण करत असतो. हा कोकणामध्ये प्रत्यक्षात लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतो आहे. ह्या गोष्टी आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत नाहीत. तर अशा पद्धतीनं आता हा मोल्ड त्या ठिकाणी बघा तिसरी जे त्या ठिकाणी गॅप आहे ते गॅप लाकडाचे जे बॅटन पट्टी असते त्यांना पद्धतीनं फिट केली जाते. आणि थिकनेस जी भराई आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की भराई जवळपास 5 ते 6 इंचाची भराई आहे कॉन्क्रीटची आणि 2 फुटाची रिंग आहे. अशा पद्धतीनं हे लाईव्ह डेमो आहे. प्रत्यक्षात RCC विहीरचं काम कसं केलं जातं याचा लाईव्ह डेमो तुम्ही पाहताय. तर आता ही जी रिंग आहे ही 7वी रिंग करण्याचं काम चालू आहे आणि हे टॉप व्ह्यूवरनं आपण शूटिंग करतो आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं कसं दिसतं आहे आता समजत नाही. पण बराचसा तुम्हाला लक्षात आलं असेल की वरून खाली कन्स्ट्रक्शन असतं आणि प्रत्येक रिंगचं जे काही लोड असतं ते वेगवेगळ्या टप्प्यावरती असतं. जरी आपण मोल्ड काढून घेतला तरी तो एकमेकावरती लोड नाही मित्रांनो. प्रत्येक जी रिंग आहे 2 फुटाची त्याचा वेगवेगळ्या टप्प्यावरती लोड डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यामुळं धोका नाही आणि 20 ते 50 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स याला नसतो. फक्त RCC विहिरीमध्ये पाणी त्याला शेवळ येऊ नये म्हणून पाणी थोडासा उपसा करणं गरजेचं असतं. कोणत्याही विहिरीमध्ये पाणी जर स्थिर राहिलं तर थोडंसं त्याला शेवाळ पकडण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं त्या ठिकाणी स्वच्छता क्लिनिनेस करून घेणं वर्षातून ते महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारचं आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की पहिल्यांदा खोदकाम केल्यानंतर बाजूनं जे स्टील आहे 8 mm 6 mm हे बांधलेलं आहे. त्यानंतर वरचा जो मोल्ड होता तो बसवलेला आहे आणि मोल्ड आता चारी बाजूला समान थिकनेस असणं आवश्यक आहे आणि आतल्या आत हे 6 फूट आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात कॉन्क्रिटिंग केलं जातं कशा प्रकारे ते सुद्धा मला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारचं हे त्याचं सेटअप असतो. जसजसं खोल जातं पाणी लागल्यानंतर मोटरच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढलं जातं मग रिंग टाकली जाते. त्यामुळं ही जी विहीर आहे ही विहीर फायनल जी आहे ती ज्या ठिकाणी जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाण्याची डेप्थ खाली जाते त्याच वेळेला फायनल होते आणि भविष्यात समजा पाणी खाली गेलं तरी आपण खालची रिंग आपण टाकू शकतो. हा एक महत्त्वाचा बेनिफिट या कन्स्ट्रक्शनमध्ये आहे.
तर आता तुम्ही पाहताय या ठिकाणी हे कॉन्क्रीट ओतण्याचं काम सुरू आहे. कॉन्क्रीट ओतण्यासाठी ही टेम्पररी या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. स्कॅफोल्डिंग सस्पेंडेड पुली लावलेली आहे आणि अशा पद्धतीने हे कॉन्क्रीट भरलं जातं. तो मोल्ड आतल्या बाजूला बेंड आहे मित्रांनो. प्रत्येक जो मोल्ड वरती आहे तोच शेवटपर्यंत मोल्ड आहे. त्यामुळं अशा प्रकारचं तुम्हाला जरी आतमध्ये लहान वाटत असलं तर वरून शूटिंग घेतो आहे, त्यामुळं आपल्याला वरची रिंग मोठी वाटते, खालची रिंग लहान वाटते. मात्र सगळ्या रिंग सेम साईजच्या सेम डायमीटरच्या आहेत. तर अशा प्रकारचं हे पूर्ण कॉन्क्रिटिंग चांगल्या पद्धतीनं त्याचं कॉम्पॅक्शन केलं जातं रॉडच्या सहाय्यानं तुम्ही पाहताय. आणि अशा पद्धतीनं हे जोपर्यंत आपल्याला डेप्थ पाणी मिळत नाही तोपर्यंत काढले जातात. आणि पाणी लागल्यानंतर किमान 6 फूट तरी पाणी उन्हाळ्यामध्ये असायला हवं, तर आपल्याला कायमस्वरूपी पाणी मिळू शकतं पाऊस येईपर्यंत. तर अशा पद्धतीने हे कोकणामध्ये कन्स्ट्रक्शन केलं जातं मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, की जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला अगोदर मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.